नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं टीच विथ प्रतिभा या यूट्यूब चॅनलमध्ये। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा न्यायालय भरती 2023चा जो व्हॅकन्सी निघाल्या होत्या त्याची एक्झाम झालेली आहे। आता रिस्पॉन्स शीट, पहिली रिस्पॉन्स शीट यायची बाकी आहे आणि त्यानंतर तुमची टायपिंग टेस्ट आणि सापडले चाचणी वगैरे तुमचे बाकी आहेत। तर त्याबद्दलचीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा विद्यार्थी मित्रांनो। पहिली आन्सर की किती दिवसात येऊ शकते याबद्दलचीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, बरेच विद्यार्थी आता वाट पाहत आहेत की आमची परीक्षा झालेली आहे, पेपर झालेले आहेत, आता रिझल्ट केव्हा येणार आहे। तर बघा पेपर बऱ्याच विद्यार्थ्यांना अवघड गेलेले आहेत, भरपूर विद्यार्थ्यांना हे पेपर अवघड गेलेले आहे। म्हणजेच जीकेचे जे क्वेश्चन होते ते काय आहे, MPSC टाईपचे होते, MPSC लेवलचे होते। कसे होते? MPSC लेवलचे होते क्वेश्चन। काही विद्यार्थ्यांना पेपर अवघड गेला, काही विद्यार्थ्यांना पेपर सोपा गेला। तर बघा याच्यामध्ये तुम्हाला जे मार्क्स आहेत ते तुमचे 1:7 याप्रमाणे विद्यार्थ्यांना बोलवण्यात येणार आहे। कसे? 1:7 याप्रमाणे विद्यार्थ्यांना बोलवण्यात येणार आहे। तर पुढील प्रोसिजर विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होऊ शकतं, कारण की या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थ्यांना हार्ड पेपर गेलेला आहे। जीके क्वेश्चन हे हार्ड होते MPSC लेवलचे। तर कसे आता ते असलं तरीही सुद्धा तुम्हाला 1:7 म्हणजे 1:7 याप्रमाणे तुम्हाला बोलवण्यात येणार आहे पुढच्या प्रोसिजरसाठी। आता जसे की बघा 1:7 विद्यार्थी जे पिऊन आणि हमाल या पदासाठी बोलवण्यात येणार आहेत, त्यांच्यासाठी बघा 1:7 याप्रमाणे बोलवण्यात येणार आहे। तर ते स्वच्छता चाचणी आणि जे सापडले चाचणी असणार आहे त्यासाठी तुम्हाला हमाल आणि पिऊन या पदासाठी बोलवण्यात येणार आहे। त्यानंतर कनिष्ठ लिपिक या पदासाठी तुम्हाला टायपिंग, इंग्लिश टायपिंग आणि मराठी टायपिंग यासाठी बोलवण्यात येणार आहे। तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला 1:7 याप्रमाणे विद्यार्थ्यांना बोलवण्यात येणार आहे। तर बघा कनिष्ठ लिपिकसाठी जे 2018मध्ये टायपिंग टेस्ट झाली होती, त्यामध्ये तुम्हाला इंग्लिश टायपिंग आणि मराठी टायपिंगमध्ये तुम्हाला कृतिदेव हा फॉन्ट होता। तर आता यावर्षी सुद्धा आता काय नवीन चेंजेस होणार आहे, अपडेट होणार आहे माहीत नाही, पण तुम्ही त्याच फॉन्टनुसार तुमचा जो सराव आहे तो चालू राहू द्या। लवकरच तुमचा रिझल्ट, पहिली रिस्पॉन्स शीट येणार आहे विद्यार्थी मित्रांनो। फेब्रुवारी म्हणजे आता 5-6 दिवसात सुद्धा तुमची पहिली रिस्पॉन्स शीट येऊ शकते, कारण याच्यामध्ये तुमचे मार्क्स जास्त नाही आहेत। त्याच्यामुळे तुमची आणि ही प्रोसिजरसुद्धा लवकरात होत आहे, त्याच्यामुळे तुमची लवकर पहिली आन्सर शीट येण्याची संभाव्यता आहे आणि तुम्ही त्यानुसारच तुमची प्रॅक्टिस चालू राहू द्या। तर बघा आता 1:7 म्हणजे 1:7 याप्रमाणे आता विद्यार्थ्यांना बोलवण्यात येणार आहे। 1:7 याप्रमाणे विद्यार्थ्यांना काय करणार आहे, बोलवण्यात येणार आहेत। आता यासाठी अंदाजे किती मार्क्सवाल्यांना बोलवण्यात येणार आहेत। तर बघा कनिष्ठ लिपिकसाठी ज्यांना शेवटच्या विद्यार्थ्यांना 25 मार्क्स आहेत किंवा त्यापेक्षा जास्त, 25 मार्क्स किंवा त्यापेक्षा जास्त आहेत ते सर्व बोलावले जातात। 25 किंवा 25+ ते विद्यार्थ्यांना बोलवण्यात येणार आहे। आणि शिपाई व हमालसाठी बघा, शिपाई आणि हमाल या पोस्टसाठी तुम्हाला 1:7 विद्यार्थ्यांना किती मार्क्स लागतील तर बघा, तर 15 किंवा 16, 15+ म्हणजे 15च्या वरती ज्यांना मार्क्स आहेत त्या विद्यार्थ्यांना काय करण्यात येणार आहे, इथं बोलवण्यात येणार आहे। 1:7 विद्यार्थी बोलवण्यात येणार आहेत। तर बघा 1:7 विद्यार्थी बोलवले जातील। तर यासाठी प्रोसेस बघा कशी असणार आहे। 2018 नुसार बघितलं तर खूप फास्ट प्रोसेस होती विद्यार्थी मित्रांनो। चाळणी परीक्षा झाली की तुमचा निकाल लावला जायचा, परंतु यावेळेस तुमची उत्तरपत्रिका प्रसिद्ध होणार आहे। पहिलं म्हणजे उत्तरपत्रिका म्हणजे पहिला निकाल, तुमचा पहिला रिस्पॉन्स शीट येणार आहे। त्याच्यानंतरची जे टेस्ट आहेत ते होणार आहेत। तर आता पहिला रिस्पॉन्स शीट कधी येणार आहे तेच आपण बघणार आहोत। पहिला रिस्पॉन्स शीट आता बघा मार्चमध्येच येण्याची संभाव्यता आहे, म्हणजे मार्चच्या एंडिंगला सुद्धा तुमची पहिली फर्स्ट आन्सर शीट येऊ शकते। पहिली आन्सर शीट तुमची मार्च एंडिंगला सुद्धा येऊ शकते। याच्यामध्ये असा विचार करू नका, आता भरपूर विद्यार्थी असे बोलतात का आचारसंहिता लागली, आता कसं काही रिझल्ट येणार आहे, तर असा विचार करायचा नाही। आचारसंहिता
लागली तरीसुद्धा तुमचा रिझल्ट हा येऊ शकतो, कारण याची प्रोसिजर पूर्ण आता कंप्लीट झालेली आहे. त्याच्यामुळं घाबरायची गरज नाही आहे. तुमचा रिझल्ट हा 8 दिवसामध्ये सुद्धा आता फेब्रुवारीच्या एंडिंगला सुद्धा लागण्याची शक्यता आहे. आचारसंहिताचा याच्यावर कुठलाही परिणाम होणार नाही, त्याच्यामुळे घाबरायची गरज नाही, कारण ऑलरेडी तुमची भरती प्रक्रिया ही सुरू झालेली आहे. त्यामुळे तुमचा रिझल्ट कधीही लागू शकतो. फक्त तुम्हाला आता सरावाची गरज आहे. आणि नंतरची जी प्रक्रिया आहे, मार्चपर्यंत तुमचे जी एक्झाम आहे, जशी टायपिंग टेस्ट होणार आहे तुमची इंग्लिश मराठी कनिष्ठ लिपीसाठी, तशी चापल्य चाचणी, स्वच्छता चाचणी, शिपाई व हमाल या पदासाठी होणार आहे, ती मार्चमध्ये होणार आहे. मार्चमध्ये तुमची तुमची चाचणी होणार आहे. त्याच्यानंतर तुमचा रिझल्ट एप्रिलमध्ये तुमची मुलाखत वगैरे होणार आहे. अशा प्रकारे तुमचा पूर्ण प्रोसिजर होणार आहे. तर बघा, पहिली आन्सर की ही लवकरात लवकर लागणार आहे, तर त्यामुळे काळजी करायची गरज नाही आहे. तुम्ही तुमचा सराव चालू राहू द्या. बाकीच्या जी टेस्ट आहे तुमच्या राहिलेल्या, पहिली रिस्पॉन्स शीट आल्यानंतर लगेचच तुम्हाला बोलवण्यात येणार आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यासाठी तुम्हाला माहिती आहे, एकाच 7 विद्यार्थी असे बोलवण्यात येणार आहेत. एकाच 7 विद्यार्थी बोलवण्यात येणार आहेत. कनिष्ठ लिपिकसाठी किती 25+ मार्क्स असेल तर, आणि आपल्या याच्यासाठी लिपिक हमाल आणि पिओनसाठी 15+, म्हणजे 16-15च्या वरती तुम्हाला मार्क्स पाहिजेत. त्याच्यानंतर तुम्हाला तिथं एकाच 7 विद्यार्थी बोलवण्यात येणार आहेत. तर तुम्ही तुमचा सराव चालू राहू द्या विद्यार्थी मित्रांनो. लवकरात लवकर तुमची आन्सर की येणार आहे. आचारसंहिता लागणार आहे म्हणून घाबरायची गरज नाही, का लेट रिझल्ट जाणार आहे असं कुठलाही त्याच्या आचारसंहिताचा याच्यावर परिणाम होणार नाही आहे. लवकरच तुमची फर्स्ट आन्सर की येणार आहे. त्याच्यानंतर तुमचा जी टेस्ट आहेत, टायपिंग टेस्ट, स्वच्छता चापल्य चाचणी वगैरे आहेत, ते तुमची लवकरात लवकर होणार आहे. त्यामुळे तुम्ही आता टायपिंग टेस्टसाठी सराव करा. तर अशा प्रकारे तुमचा रिझल्ट लवकरात लवकर लागणार आहे. घाबरायची गरज नाही विद्यार्थी मित्रांनो.